त्यांच्या नावाने हा संघ खेळताना आपण बघतायत. आधी आपण बघितलं पंढरीशेठ फडके आपल्याला सोडून गेले आणि त्यानंतर बिनजोडचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे विष्णुशेठ पाटील. हो हा चेंडू ओव्हर द वेस्ट साइड आणि काय घडतंय, नो बॉल वरती फलंदाज बाद होतोय. इथून मात्र तालमेल बिघडला. आपण बघतायत फार पुढे निघून आले होते निशांत, गरज होती का प्रश्न आहे. नो बॉल वरती फलंदाज बाद. आता फ्री हिट देखील मिळणार पण नोवरती फलंदाज बाद झाला. एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 3. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडले वर्सेस आपण बघतायत गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. कट करतात बॅटची थर्ड मॅनला चेंडू गेला. थ्रो मात्र फार फार खराब होता, थोडासा वर फेकला होता यष्ट्यांच्या, पण चांगला बॅकअप तिथे अनिकेत देत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 4. अनिकेत पाटील बॉलिंग मार्क व तयार. स्ट्रायकिंग इनला बॅट आहे त्या ठिकाणी आपण बघतायत ऋतिक. आडव्या बॅटने खेचला चेंडू ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथून होतोय सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 7 धावा झाल्यात. सागाव चषक 20-25चा दुसरा दिवस, दुसरा सामना मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा वर्सेस स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडले संघ मैदानावरती खेळतोय. उलटा स्वीप करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग जुळला नाही. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी मिडॉनला होते. समीर पाटील होते तिथे. का तरी अनपेक्षित चूक होती. लेग बायचा इशारा अंपायरचा येतोय. चेंडू पायावरती आदळला होता आणि तरी देखील आपण बघा तो मिडॉनच्या अगदी बाजूने मागून गेला आणि अशा प्रकारे या धावा येतात. एकूण 2 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 9 धावा. अनिकेत पुन्हा एकदा 1 विकेट गमावलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं षटक सुरू असताना धावचीच्या रूपाने निशांत बाद झाले. ऑन साइडला गॅप आहे. चेंडू जाईल सीमा पार. येतोय आज चौकार पडले संघासाठी. फलंदाजसाठी कडे बघतो आपण ऋतिकच्या बॅटमधून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडलेगाव संघाची धावसंख्या आहे 13 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर सोनारपाडा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पडले संघाला इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी. पडले संघासाठी बक्षीसाठी लावण्यात आले सलग 3 चेंडूत 3 षटकार. जर कुठल्याही फलंदाजाने ठोकले तर 2000 रुपये सलग 3 षटकार ठोकल्यास आणि अर्धशतकी खेळी जर कोणी साकारली तर 3000 रुपये देण्यात येतील. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षद पाटील याचकडून. फिल्डिंग लगेच लावा. सोनारपाडा वेळ जास्त घेऊ नका. चला आज 8 मॅच या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. ज्यांनी टॉस केला होता खऱ्या अर्थाने ते 12th मॅन म्हणून आले होते, पण त्यांना सांगितलं की रूल्समध्ये ते बसत नाही, तुम्हाला निदान 1 ओव्हर तरी फिल्डिंग करावीच लागेल, मैदानात उतरावंच लागेल. आणि त्यामुळे ते मैदानात गेले होते. आता पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येत आहे. बऱ्याचदा काय होतं की 12th मॅन आधी येत आहेत आणि त्यानंतर बाकीचे खेळाडू येत असतात. धावा 13 धावफलकावरती झालेले आहेत. सामना क्रमांक 2 सुरू आहे. यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ टायगर वर्सेस ओमसाई क्रिकेट संघ आगासन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस सोडणं अनिवार्य आहे, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. या दोन्ही संघांना मी सूचित करतोय टायगर आणि आगासनला की लवकरात लवकर या आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संघ नायकांनी हजर राहायचे. बॉलिंग मार्कवर समीर पाटील तयार होत आहे. वैयक्तिक
पहिलं व सांगी दुसरं षटक उसरगाव इनकडनं तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर रोहन माधुरे पडले संघाची ही रन मशीन. बघूया या मैदानामध्ये सध्या स्थितीमध्ये तर त्याला शांत ठेवण्यात यश आलंय. यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंप वरती अत्यंत चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलने समीर सुरुवात करतायत. अनिकेतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. आणि बघूया रोहन या खेळपट्टीवरती धावा करणं इतकं सोपं काम नाहीये. मागच्या मॅचमध्ये आपण 45 धावा बघितल्या, तिचंही संरक्षण झालं घेसरकडनं. हलक्या हाताने खेळतायत. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर येत आहे डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतचं, पण 2 धावा नाही रोखू शकले. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 15 धावा झालेल्या आहेत. आज सकाळी आमचे रमेश गुप्ता फार लवकर आले होते. काल थोडे बाहेर होते, आउट ऑफ सिटी होते, पण आज सकाळी आल्यानंतर जबाबदारीने काम केलं. त्यांचाही स्वतःचा एक व्यवसाय आहे, टी स्टॉल आहे. फार वेळ कमी मिळतो त्यांच्याकडे क्रिकेटसाठी, पण त्यांना माहिती होतं की काल माझी गरज होती, पण काल त्यांना येता आलं नाही. पण आज सकाळी ते लवकर आलेले आहेत. तर धावफलकावरती आपण बघतोय एकूण 16 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती समीर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र स्वीप केलं आणि बघा अत्यंत विस्मयकारक आणि एकदम आश्चर्यचकित करून टाकणारा फटका. तुम्ही स्वीप बघितला असा स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण हा फाईन लेगला गेलाय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. व्हॉट अ शॉट ऑफ द डे जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज संध्याकाळपर्यंत असा फटका बघायला मिळेल की नाही माहिती नाही, पण नक्की सुपर स्पोर्ट्सवरती तुम्ही वारंवार बघू शकता. आणि या फटक्याची एखादी क्लिप मला वाटतं जरूर बनवली जाईल. पुढे आले समोर अनिकेत आहेत. लॉंगॉनला पहिली धाव घेतली वेगाने, नकार दिला दुसऱ्या बाजूने. फलंदाज ऋतिक खूप चांगली बॅटिंग करतात. ऋतिक कुमार यंगस्टर भरपूर या संघामध्ये आहेत आणि अत्यंत टॅलेंटेड असे खेळाडू ज्यांनी काय जबरदस्त कामगिरी केली होती आदर्श चषक 2024च्या स्पर्धेमध्ये. हा चेंडू ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेने फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती, म्हणजे एकूण 24 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 13. या ओव्हरमध्ये आपण बघताय 11 धावा आल्यात. धावांची गती प्रति ओव्हर मागे आपण बघतायत 12.00. अत्यंत चांगली धावगती आहे कालच्या दिवसात. आणि या सकाळच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर ही धावांची गती आपल्याला खूप चांगली बघायला मिळते. काल एकमेव धावसंख्या 59 आपण बघितली, त्यानंतर आपण 54 धावसंख्या बघितली, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही धावसंख्या 50च्या पुढे गेली नाही. आणि या खेळपट्टीवरती चेसिंग करणं इतकं सोपं काम नाही आहे, हे आपण कालच्या दिवसात बघितलं. याआधी आपण किंग मैदानावरती अनेक स्पर्धा पाहिलेल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये 24 धावा, 1 विकेट गमावला आहे निशांतच्या रूपाने. निशांत कुमार बाद झाले धावचीच्या रूपाने, पण त्यानंतर ऋतिकने चांगली साथ दिली मैदानावरती. आपण बघता ती म्हणजे रोहन मात्रेला. पडले संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. 3 चेंडू 3 षटका ठोकल्यास व कोणीही अर्धशतक झळकावल्यास स्वर्गीय विष्णुशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ षटकाराला हॅट्रिकला 2000 रुपये आणि 50 धावा जर केल्या तर 3000 रुपये. बैलगाड्या शर्यतीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व, संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आणि नेहमीच सगळ्या जणांनी त्यांना आदराने वागवलं, सगळ्यांशी जे प्रेमाने वागले आणि बिनजोडचा किंग म्हणून ही उपाधी त्यांना देण्यात आली. अनेक अड्डे त्यांनी गाजवले, अनेक मैदानं गाजवली आणि नक्कीच काही दिवसांपूर्वी त्यांना देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिर शांती प्रदान करो हीच आपण प्रार्थना करूया ईश्वर चरणी. आणि आज संघ देखील त्यांच्या नावाने खेळतोय. बॉलिंग मार्कवर उत्कर्ष तयार होतोय. पलावा सिटी इनकडनं स्ट्राईकला रोहन. लेफ्ट आर्म वरती विकेट. यावेळेस मात्र पॉइंटच्या बरोबर पाठवलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये, खेळाडू पोहोचू शकला नाही. चेंडू पोहोचतोय सीमारेषेबाहेर. चौकार.
धावा फलकावरती. शॉर्ट ऑफ लेन चेंडू उसळणारा होता, पॉइंट आतमध्ये ठेवण्यात आला होता, त्याच्यावरून हा चेंडू पाठवलाय डीप पॉइंट सीमारेषे बाहेर. उत्कर्ष बघूया, उत्कर्ष डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज पुन्हा एकदा तयार रोहनसाठी. ओ शॉर्ट ऑफ लेन मिस टायमिंग, जे होणार का नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. कव्हर पॉइंटला 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघतो ते 30 धावा. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती त्या ठिकाणी ऋतिक कुंभार आणि रोहन माद्रे मध्ये आपण ही पार्टनरशिप बघतोय. दुसऱ्या विकेटसाठी धावा 30 झालेल्या आहेत. खूप चांगली पार्टनरशिप. ही पार्टनरशिप संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाईल. हो वेगवान चेंडू पुढे ठेवला होता. पहिले 2 चेंडू थोडेसे शॉर्ट ऑफ लेंथ होते, पण नंतर आपण बघितला हा चेंडू थोडा पुढे ठेवलाय आणि काय सुंदर ॲक्शन आहे बघा. थोडीशी एक वेगळी ॲक्शन तुम्हाला बघायला मिळते. सोहेल तन्वीर प्रमाणे ते ॲक्शन बघायला मिळते, पण अत्यंत चांगली गोलंदाजी. आता चांगलं कमबॅक झालंय. वेदांत पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमच्या हळूहळू काही जे मेंबर्स आहेत ते येत आहेत, काही कामानिमित्त बाहेर आहेत, पण सगळ्यांची उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे, कारण हे टीमवर्क आहे आणि टीमवर्क शिवाय कुठलंही कार्य तुम्हाला यशस्वीरित्या पार पडता येत नाही. चेंडू ऑन साईडला गेलाय, वाडिश लॉंगरला फिल्डिंग तिथे झालेले खराब. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. झाला पण धावा इथून 4 मिळतील. 34 धावा. खूप चांगले बॅटिंग मैदानामध्ये रोहन मात्रे करतोय. सुरुवातीला थोडासा संयमी दिसला, पण आता कुठेतरी तो व्यवस्थित सेट झालाय आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. हो यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4. जी मॅच आपण जो सामना गेसरने जिंकला पहिला सामना आणि यातून जो विजेता असेल त्यांच्याशी मॅच होईल. विनर्स वर्सेस विनर्स अशी मॅच होणार आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. काही संघ इतर ठिकाणी खेळत आहेत, त्यामुळे थोडीशी तेव्हा सिंगल डबल्सवरती लक्ष दिला आणि जेव्हा खराब चेंडू आले तेव्हा मात्र त्याचं रूपांतर त्यांनी मोठ्या फटक्यातही केले आहे. रोहनने मात्र आता थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच त्या ठिकाणी त्याचा अवलंब केलेला आहे, कारण सुरुवातीला आपण बघितलं रोहन फार संत गतीने खेळत होता, कारण सुरुवातीला त्याच्या 4 बॉलमध्ये आपण जर बघितलं तर धावा आल्या होत्या केवळ 5. मॅच स्टार्ट करा, वेळ जास्त घेऊ नका. चला आयोजकांच्या सूचना आहेत. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी सिद्धेश पाटीलला पाचारण करण्यात आलेले आहे. बघूया सिद्धेश कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. धावांची गती अत्यंत चांगली आहे आणि या मैदानामध्ये जर तुम्ही एकदा 50 धावा केल्या तर एक मोठी टोटल नक्कीच सिद्ध होते, कारण सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं थोडं कठीण या ठिकाणी होताना आपण बघितलं आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही 60 धावा करा 70 कराल, पण बॉलिंग जर तुमच्याकडे चांगली नसेल
तर मात्र वेळ जास्त घेत आहे सोनारपाडा. बॉलिंग मार्कवर सिद्धेश, स्ट्रायकिंगला बॅटर तयार. त्या ठिकाणी आपण बघतो ऋतिक, हो उडावलाय, एकदम मधोमध खेळलाय, गेलाय बाहेर. व्हॉट अ शॉट, स्टंड अँड डिलिव्हर्ड, सिक्सर. अनिकेतच्या हातून अशा प्रकारे धाव घेणं फार कठीण आहे. अनिकेतचा थ्रो ऑन दी स्टंप, फलंदाज रोहन बाजाला गरज होती का प्रश्न आहे. लालच बुरी बला असं नेहमी म्हटलं जात आहे. रोहन खूप चांगली बॅटिंग करत होते, रोहनला थांबणं फार गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूने ऋतिकही चांगली बॅटिंग करत होते, पण दुसऱ्या धावेचा निर्णय चुकलाय. समोर फिल्डर अनिकेत होता, अनिकेतने काय थ्रो फेकलाय आणि जबरदस्त थ्रो. इथून मात्र या खेळाचा होतोय अंत आणि मैदानावरती न्यू बॅटर दाखल झालेले आपण बघतायत. प्रथम, या प्रथमने सातत्य का असं दाखवलं. यंदाच्या हंगामात लक्ष वेधून घेतलंय. अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पडले संघाकडे, पडले गावामध्ये टॅलेंटची कमी नाही आहे. खऱ्या अर्थाने 40+ संघ देखील आपण बघितला तर ज्ञानेश्वर मात्रे, मिलिंद असे या सगळ्यांनी, आमचे अनेक खेळाडू, प्रल्हाद दादा असे या सगळ्यांनी खरं क्रिकेटची बीज रोवली या गावामध्ये. इथून मात्र आणखीन एक प्रहार, पण काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक श्रीधर मात्रे, टायगर अभिजिंदा आहे बघा. भरपूर वर्ष खेळतात, पण काय जबरदस्त फिल्डिंग, काय फिटनेस आहे. श्रीधर मात्रे लॉंग ऑनला चेंडूला आत ढकलतायत आणि इथून मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतो ती म्हणजे एकूण 51 धावा. 50 धावा कंप्लीट पडले संघाच्या. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. अलॉंग द ग्राउंड चेंडू गेला स्क्वेअर लेगला, फिल्डर येतात दुरून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल, कारण बराचसा अंतर फिल्डरला त्या ठिकाणी कापावं लागलं. तोपर्यंत इथून 2 धावा पूर्ण करतात 2 बॅट्समन. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती सिद्धेश पाटील पुन्हा एकदा तयार. उसरकर इनकडनं स्ट्रायकिंगला बॅट त्या ठिकाणी ऋतिकला आपण बघतोय. ओव्हर दी विकेट. ओ फटका फसलाय स्वतः सिद्धेश चेंडूच्या खाली. फलंदाज ऋतिक कुंभार बाद होईल. मैदानावरती 3ऱ्या विकेटचं पतन. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील, प्रतिष्ठान पडलेगाव, संघाला 3रा धक्का. धावा आहेत या ओव्हरमध्ये. आपण जर बघितलं तर 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 1 चेंडू शेष आहे. डावातील एकूण 7 चेंडू शेष आहेत. या 7 चेंडूमध्ये जर आणखीन 10-12 धावा आल्या तर एक चांगली टोटल असेल सोनारपाडा संघासमोर. सोनारपाडा संघ देखील एक तुल्यबळ संघ आहे. गेले कित्येक वर्ष आपल्या नावाचा दबदबा या संघाने कायम ठेवलेला आहे आणि या संघाविरुद्ध एक मोठी टोटल उभी करणं हे पहिलं काम फलंदाज असणार आहे. गोलंदाजी हे पडले संघाकडे खूप अत्यंत धारदार आहेत. चांगले गोलंदाज या संघाकडे आहेत, त्यामुळे हा संघ देखील चांगली फाईट देऊ शकतो. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, आल्याच संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू गेला ऑन साईडला धावचित. इथून मात्र जणू काय आत्महत्या केली आहे. काय गरज होती हा प्रश्न नक्कीच समर्थक विचारत असतील. सारं काय अल्बेस सुरू होत असा रोहन बाद झाला. जणू काय डावाला इथे कुठेतरी दृश्य लागली आणि कमबॅक झालं सिद्धेचं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती स्वर्गीय विष्णुशेठ प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या झालेली एकूण आपण बघतायत ते म्हणजे 54 धावा झाल्यात. आणि बघूया अजूनही अंतिम षटक बाकी आहे.
फलंदाज रोशन कुमार बाद झालाय मैदानावरती. आता मात्र दिनेश 8 संघातून करा. प्रथम स्ट्राईकला डावखुरा फलंदाज. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. ऑफ स्टंप मध्ये पिचिंग झाला होता, थोडासा दूर ठेवला होता. अनिकेत चेंडूला वळवण्याची कला त्याच्याकडे आहे. चेंडूला कधी बाहेर काढतो कधी आत आणतो. व्हेरिएशन कशा पद्धतीने करायचं हे अनिकेतला ठाऊक आहे. पहिलाच बॉल स्लोअर वन, दुसरा मात्र गतिमान पायातला चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये झेल देण्यास भाग पडला. फिल्ड डीप मध्ये आपण बघितलं तर इकडे झेल डीपचा सिद्धेश आणि अशा प्रकारे प्रथम देखील बाद होतोय. आणखीन एक धक्का पडले टीमला. शेलार असेल, केजू मुंडे असेल, प्रथमेश पाटील असेल, या सगळ्यांची उंची आणि त्यांची जी शरीर असते ती बघितल्यानंतर सगळेजण त्यांचं कौतुक करतात आणि अट्रॅक्ट होतात. बघूया अक्षय शरीरयष्टी मजबूत आहे, बॉलिंग खूप चांगली करतोय, पण या क्षणाला अक्षय बॅटिंग कशी करणार यावर सर्वांचं लक्ष लागले. धावपलकावरती एकूण आपण बघतोय ते म्हणजे 54 हलक्या हाताने चीप करतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धोका पत्करलाय, मिस फील्ड झाली आहे त्या ठिकाणी डीप मध्ये आणि त्यामुळे या 2 धावा. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतो 56. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्या आहेत. 1 विकेट 1 डॉट, 1 दुहेरी धाव आपण या ओव्हरमध्ये आतापर्यंत बघितलेली आहे. पुढच्या 3 बॉलमध्ये बघूया काय घडतंय. अनिकेत फुल करतायत, एफर्ट झाले होते पण हा फटका एकदम फ्लॅट थेट सीमा पार षटकार. बासष्ट धावा. वेगवान चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतात. ऑन साईडला फिल्डर आहेत, काऊ कॉर्नरला दुसरी धाव इथून पूर्ण होईल आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 64. 64 धावा झाल्यात. कालच्या आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर ही सगळ्यात मोठी धावसंख्या किंग मैदानावरची या स्पर्धेमधली. 59 धावा आपण बघितल्या होत्या काल, आज 64. बघूया आणखीन किती होत आहे. ओ ताकद झोकून दिले, पाठवला चेंडू मिड विकेट सीमा पार. अक्षय कुमारच्या बॅट मधून हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. डाव संपलाय पहिला. खेळाच्या पहिल्या डावामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावा एकूण झाल्या धावपलकावरती बघतो आपण 70 धावा झाल्यात. 71 धावांचा डोंगर पार करायचा आहे. गावदेवी क्रिकेट संघ सोनार पडाला या मैदानावरती. अवघ्या 30 चेंडूमध्ये या 71 धावा करायच्या आहेत
लक्ष फार मोठे आहे. किंग मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग करणं इतकं सोपं काम नाही, पण सोनारपाडा संघ देखील प्रतिकूल परिस्थितीमधून इतिहास घडवण्यासाठी हा संघ जाणला जातोय. पण बॉलिंगमध्ये चुका झाल्यात, 70 धावा करण्यामध्ये यश आलंय पडलेला, आणि आता मात्र इथून 71 धावा करण्यासाठी खूप मोठा संघर्ष मैदानावरती समीर पाटील यांच्या संघाला करावा लागेल. त्यासाठी या मैदानावरती अगदी सुरुवातीपासून बॅटिंग करणं गरजेचं आहे, धावा करणं गरजेचं आहे. 14.20 ही धावांची आवश्यकता. 71चं टार्गेट या मैदानावरती चेस केलं जाईल का? काय घडेल काय बिघडेल खेळाच्या उत्तरार्ध क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती जेव्हा पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतील. एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष. या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल अजित देसाई यांना आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्समधून. पण त्याआधी पाडले संघा ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करणार आहे स्वर्गीय विष्णुशेठ पाटील यांना. पडले गावचे आणबान शान बैलगाडा शर्यतीतील हा बहुमान ज्यांनी खऱ्या अर्थाने पडले गावाला आपल्या या ठाणे जिल्ह्याचं नाव बैलगाडा शर्यतीच्या पटलावरती फार मोठं गेलं असे आदरणीय स्वर्गीय विष्णुशेठ पाटील यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. आणि त्याचबरोबर सगळ्यांना मी सूचना करेन की एका जागेवरती सगळ्यांनी उभे राहा. काही सेकंद आपण त्यांच्या या श्रद्धांजलीमध्ये आपण सगळ्यांनी सामील होऊया, आठवण करूया त्यांचा चेहरा डोळ्यासमोर, त्यांचं कर्तृत्व आपण आठवूया आणि काही सेकंद स्तब्ध उभं राहून एका जागेवरती आपण नक्कीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. एक साथ सावधान. ओम शांती शांती. त्यांच्या मृतात्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. उजव्या बाजूलाही श्रद्धांजलीचा एक फलक तुम्ही बघतायत. त्या ठिकाणी स्वर्गीय गोरक्षनाथ भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित केली आहे. मनोहरजी माळी, स्वर्गीय मनोहरजी माळी, स्वर्गीय निलेश म्हात्रे उर्फ बाळू नांदिवलीचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्याचबरोबर स्वर्गीय काळूबाई जाधव, स्वर्गीय वासुदेव म्हात्रे आणि त्याचबरोबर स्वर्गीय हिरामन दामू म्हात्रे, चेतन म्हात्रे आणि राम म्हात्रे व जयेश म्हात्रे यांचे वडील, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित केलेली आहे. तो श्रद्धांजलीचा फलक उजव्या बाजूला आपण त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे आपण लगेचच दुसऱ्या सत्राकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील. इथून या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण बघितलं विष्णू पाटील पडले यांनी धावा बनवल्या 70 आणि 71 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये पार करायचं आहे ते आपण जरूर बघणार आहोत. सोनारपाडा संघाला गावदेवी सोनारपाडा या दोघांमध्ये नक्कीच लढत चालू झाल्याने 70 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना टीम. चांगला स्कोरबोर्ड बनवला टीम पडले गावने आणि इथून 71 धाव्यांचं लक्ष गावदेवी सोनारपाडा या टीमला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू आपल्याला नौसकेडला दत्ता ठाकूरला आपण बघतोय. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल दत्ता ठाकूर आणि अनिकेत पाटीलला. एक चांगला खेळाडू आहे ह्याच क्रीडांगणावरती. त्या खेळाडूला आपण बघितलं बाईक देखील मिळाली होती. तो चांगलं क्रिकेट नक्कीच खेळत असतो. सतत आपल्या संघासाठी गोलंदाजी ऑलराऊंडर खेळाडू आहे अनिकेत पाटील आणि नौसकेडला दत्ता ठाकूर. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 71 धाव्यांचं लक्ष पार करायचं आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. ज्या खेळाडूला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मागच्या वर्षी
बाईक देखील मिळाली होती. तोच गोलंदाज भावेशला आपण जरूर बघणार आहोत. इथून तो नक्कीच भावेश मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले, नक्कीच त्यांच्या नावाने हा संघ घेतो पहिलाच बॉल. गेम ऑन, लेग्स पहिले. आज पहिलाच बॉल, गॅप फार मोठी आहे, जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये, दणदण करत पहिल्याच चेंडूवरती सुरुवात अनिकेत पाटीलनं चांगली केली आहे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. सुरेख चौकार. मित्र सुशील या डायगरच्या जीटीसी वाहिनीद्वारे त्यांची स्पर्धा जवळ करत गेले ते देखील सुशील ओपीएस यायचे आहेत. सुशील दादा या, वेलकम, तुमचं देखील स्वागत आहे. आणि दीपेश नक्कीच टेनिस क्रिकेट नक्कीच त्यांच्या हातामध्ये आणि त्यांचा पेज नक्कीच आपण प्रत्येक चांगलं काम दीपेशच्या माध्यमातून राहतं आणि ते देखील डायगरचे. वेलकम या दादा, दोघींचं देखील सहर्ष स्वागत. यायचं व्यासपीठावरती. सागाव चषक मध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 6 आणि स्कोरबोर्ड 6च्या घरामध्ये. इथून चांगली गोलंदाजी भावेशला करावी लागेल. बॅटची कड आहे की काय, आणि हो, फलंदाज इथून डिसिजन जरूर असेल. वेलकम दीपेश दादा, तुमचं देखील स्वागत. आणि सुशील देखील आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं देखील स्वागत आपण जरूर करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून डीजेला आपण जरूर संधी देणार आहोत. प्रत्येक स्पर्धा कव्हर केल्या जातात. ते सुशील देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत ते टेनिस क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दीपेश वेलकम आपल्याला पाहायला मिळतं. माशमध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. इथून सिंगल जरूर मिळणार आहे. नेक्स्ट मॅच विनिंग आणि विनिंग संघ खेळणारे टीम घेसर संघाचे कॅप्टन आणि घेसर टीम कुठेही जायचं नाहीये. यामधून जो संघ जिंकणार तो तुमच्या सोबत फाईट करणार आहे, हे लक्षात घ्या. तर टीम घेसर संघ कुठेही जाऊ नका. जशी मॅच संपेल लगेच कॅप्टन यायचं आहे. आपण टॉस इथे करणार आहोत आणि लगेच स्पर्धेला देखील सुरुवात करणार आहोत. एक चांगली स्पर्धा शिराधव क्रिकेट संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सागाव आयोजित सागाव चषक 2025 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. व्हेरिएशन थोडासा चेंज केला होता. स्लोअर चेंडू टाकायचा होता, मात्र व्यवस्थित बॅटवरती घेतला आणि चेंडूला पाठवला. आपण जरूर पाहायला मिळतं 4 धाव्यांसाठी चौकार. गावदेवी सोनारपाडा पुन्हा एकदा तशाच दिशेने घेऊन काढला, मात्र आता चुकी होणार नाही. आता मात्र ज्या खेळाडूसाठी जाळं विणलं होतं तो मात्र जाळ्यामध्ये फसला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. माघारी परत असताना खेळाडू दत्ता ठाकूरला आपण जरूर बघेल. दुसरा धक्का गावदेवी सोनारपाडा.
फार मोठं आहे, मात्र धावा इथून करत असताना थोडंसं अवघड जातं. मात्र इथून पाठलाग करायचं या मॅचमध्ये, ते मात्र 71 धाव्यांचा. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण जरूर बघतोय. स्ट्राईक एंडला श्रीकांतला चिदर, इथून पुन्हा एकदा गुड नॉट टेक आणि इथून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार, वन बाउन्स आपल्याला पाहायला मिळते. इथून या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती गोलंदाजी करत असताना रोशन, ओव्हर नंबर 2. सव्वीस धावा झाल्या त्या मॅच मध्ये. 12 बॉल इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतो. 1 मिनिट. अजून या मॅच मध्ये अजूनही 45 रन्स करायचे. टीम 12 बॉल 45, जास्त धावा नाही आहेत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 धावा लागल्यात 12 बॉल आणि 45 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज यार, चांगला बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपण जरूर बघतो. इथून चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. एका बाजूला संघ पाहायला मिळतो आपल्याला फाईट करत असताना, तो मात्र स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी सोनारपाडा, या दोघांमध्ये आपण लढत जरूर बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल देखील टफा पडल्यानंतर खाली राहिला. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे आपण जर बघायला गेलं ना, गावदेवी सोनारपाडा संघाला धावा येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये देखील. चांगलं क्रिकेट नक्कीच इथून खेळावं लागेल. चांगली बॅटिंग दोन्ही टीम्सला इथून करावी लागेल, लक्षात घ्यायचं. गोलंदाज यार, फुल टॉस बॉल, दिशा दिले क्षेत्ररक्षक झेल खाली टिपला झेल. फलंदाज बाद. गावदेवी सोनारपाडा संघाला लागलाय धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. आपण जरूर बघायला गेलं तर मात्र तिसरा अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. दी जाई. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश. हा बॉल देखील चांगला, ऑफिस स्ट्रॉंग आहे, मात्र निर्णय फेटाळ. काय गोलंदाजी राहिली आहे. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आपण प्रथम अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगली गोलंदाजी राहिली प्रथम. कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा
इथून देखील मोठा फटका खेळायचा होता. हा बॉल देखील चांगला आहे. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा डॉट, पाचवा डॉट. पहिला खेळाडू ठरेल का? मेडन षटक हाताळणार का प्रथम? 2 हॅट्रिक देखील झाल्यात. आपण बघितलं टीम घेसरच्या बाजूला, एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला दुर्वेश. 2 हॅट्रिक घेतल्या मागच्या मॅच मध्ये. आणि प्रथम ठरेल का? पहिला मेडन षटक टाकणार हा खेळाडू. आणि इथून जरूर राहिलाय पहिला खेळाडू स्वर्गीय विष्णू पाटील प्रथम ठरतोय या मॅच मध्ये. आपण जरूर बघितलं मेडन षटक हाताळलाय. ज्या प्रथमनं चांगली गोलंदाजी केली आहे, एक विकेट देखील घेतली आहे. हा गोलंदाज आपण जरूर बघतोय. काय गोलंदाजी राहिली आहे खेळाडू स्वर्गीय विष्णू पाटील पडले गावचा. 6 चेंडू हाताळल्या, एक विकेट देखील घेतली आणि वरतून मेडन षटक देखील. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी सोनारपाडा या संघासमोर करत असताना आपण जरूर बघतो. 6 बॉलचा खेळ शिल्लक इथून या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच विनिंग टीम मध्ये होणार आहे. इथून तो जिंकणार तो टीम घेसर संघ. लक्षात घ्या कॅप्टन रिपोर्ट लगेचच करायचा. आपण या दोघांमध्ये ही मॅच जरूर बघणार आहोत. धावा जास्त झाल्या, 71 धावा आपण जरूर बघितल्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपण जरूर बघणार आहोत. एक्सप्रिया एन कडून हा बॉल मोठा फटका खेळायचा होता, मात्र व्यवस्थित खेळता आला नाही. हा बॉल देखील डॉट जातोय. प्रथमनी गोलंदाजी चांगली केली आहे, अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. त्याचं मेडल षटक हाताळलं. हर्षद नाही या संघामध्ये, कारण त्याचे वडील आपल्याला जरूर पाहायला मिळालं निघून गेले. इथून या मॅचमध्ये हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगला फटका. या फटक्यांची गरज अगोदर होती, मात्र आता मात्र इथून फक्त औपचारिकता राहिली आहे. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी सोनारपाडा. अनिकेतची विकेट देखील लवकर गेली. समीर दादा देखील आउट लवकर झाल्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला जरूर आला. आणि त्यानंतर आपण जरूर बघतो या मॅचमध्ये आता फक्त 4 बॉलचा काही शिल्लक आहे. इथून धावा चांगल्या करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 41 धाव्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी सोनारपाडा या संघाला. हा देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रथम धावतोय. जरूर एक सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी अक्षय कुंभारची देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉलमध्ये चांगला खेळ नक्कीच दाखवावा लागणार आहे मॅच मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण जरूर चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर बघायला मिळतं. हा बॉल उंच गेला. यष्टीरक्षक स्वतः जाईल खाली. टी फ्लाय जाईल. अजून एक धक्का. टीम गावदेवी सोनारपाडा संघाला लागत असताना आपण जरूर बघतोय. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. चला लगेच उतरायचंय. दोन बॉलचा काही शिल्लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तिकेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. टू टू गो. 2 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळायचा होता असं वाटलं टिकेशला. वाईट आहे, मात्र चेंडू हातमध्ये राहिला. चांगले पण सचिन म्हात्रे सांगतात. आणि इथून 1 बॉलचा खेळ फक्त शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बघायला गेलं तर सामना पडलेच्या बाजूने आपण जरूर बघतोय. आणि 1 बॉल फक्त औपचारिकता राहिली आहे. इथून हा बॉल वाईट आहे पंच सांगतायत आम्हाला. सचिन म्हात्रे नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघतोय. चांगलं असं काम करत असताना नेक्स्ट मॅच टीम गेसर संघाचे कॅप्टन लगेच या. इथून हा बॉल नक्कीच निघून जातो. इथून मॅच संपल्या. हार्ड लक, बॅड लक टीम गावदेवी सोनारपाडा संघ. आणि इथून पुढच्या फेरीमध्ये 1 राऊंड जिंकून
तो संघ पाहायला मिळतोय. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडले. हा संघ जरूर इथून सामना जिंकला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही लगेच कळवणार आहोत.